हाय मित्रांनो, कशी आहात? मी बरी आहे. तुम्ही कशी आहात? माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे. गुड आफ्टरनून. तर मित्रांनो, मला सकाळी वेळ नाही मिळली ब्लॉग बनवण्यासाठी, तर मी आता ब्लॉग बनवत आहे. आता वाजले 12:30 वाजत आहेत. तर चला आपण आता वावराकडे जाऊया, कारण की माझ्या वावरात कामच चालू आहे. नाही, पायऱ्यावरचे कट्टे कसे आहेत? पूर्ण आहे तर धानभरा नाही जमत. तर मी आता कट्टे आणायला चालले मामाच्या घराकडे, कारण की कट्टे कमी गेले. ज्या बायाने फोन केले होते कट्टे कमी गेले, तर कट्टे आणायला चालले मी. आणि मम्मीला बघून म्हणते. तर आता धान पिसणं बाकी आहे थोडं. तर ज्या बायाने मशीन आणलं आपल्या घरची आणि माणसं आणलं आपल्या गावाकडची, तर आपण आपल्या वावरात धान शिवायचे काम चालू आहे. कारण की मी सकाळपासून माणसं ढूंढायला गेलं, तर मला माणसे मिळाले नाही कट्टे शिवायला. तर आता कट्टे कमी झाले ते पण. तर आता ते कट्टे पण सुद्धा मामाच्या घराकडे मी आणायला चालले. आणि खूप ऊन निघाली सुद्धा आहे आणि वारासुद्धा चालू आहे. तर चला आपलं आता मामाच्या घरी जाऊ. घेऊन जात आहे नंतर मी कट्टे आणते घेऊ मामाच्या घरातून. आता हे आहे एक सुद्धा मैं कट्टे ला रही हूँ. देखिए मेरी चाची जी बात कर रही है आपसे. मिर्ची लगाने गई थी, बोल रहे अभी घर में आ गए खाना खाने के लिए. और देखिए चाची जी किती आहेत नाही येते, 9च आहेत. तरी 15 आहे म्हणे संजूभाऊ. नसत ना एक ना एकदमच जास्त फाटला येते. मी बरोबर आणलो एक सशिवालाकडे 9च कट्टा येते ती. कट्टे कमी होणार, तर मी आता चालली बस स्टॉपवर कट्टे घ्यायला. चला आपण निघूया लवकरात लवकर कट्टे आणू. बस स्टॉपवरून हार्डवेअर दुकान आहे, तर तिथं आपण आता कट्टे घ्यायला निघत आहो. कुठे चाललास तू? कुठे चाललास? मित्रांनो, आपण आपल्या सुजुकी सोबत निघून हार्डवेअरच्या दुकानात आली. आता इथं धान आपण धानाची पुट्टी घेऊन जाऊया. बघा तिथे धानाचे कट्टे आहेत आणि इथे किराणा स्टोर पण आणि कृषी केंद्र सुद्धा आहे. इथं सामान लागले की हे माझ्या गावचे बस स्टॉप आहे. बघा इथून झाडे वगैरे मी आता फायदा देतील कट्टे घेऊन जाणार आहे. तर हे बघा गोडाऊन कट्टे आहेत. हे 1200 आणि हे 600 आणि तिथे बघा धान. आणि मी इथं मोजून घेतलेले आहेत हे कट्टे 25. आपण त्याला गुंडाळून घेऊया. मित्रांनो, कट्टे घेऊन सर आता घरी रस्त्याला निघाली आहे. तर गावी जाताना हे गाव पडते सोबत माझे गाव येते. तर सिंदीगिरी बस स्टॉपवरून माझे गाव 2 किलोमीटर अंतराच्या आतमध्ये आहे. तर मी धानाचे कट्टे आता घेऊन जात आहे. मी हे कट्टे आणले आहे वावरातच. आता जेव्हा घेऊन जातील, जेव्हा येऊन राहिले तर ड्रायव्हर भाऊ येते का, तर ही गाडी सोबत घेऊन जातील कट्टे. दादा घेऊन जायचं आहे पोते. मित्रांनो, मी पाण्याची गुंड वावरात घेऊन जात आहे. पाणी संपलेलं आहे. माझी खूपच जास्त काम होत आहे. तर चला आपण वरात पाण्याची घागर घेऊन जावं.
मित्रांनो डाळ पिसवून झालेली आहेत. आता मी शिदोरी आणि पाण्याची बॉटल वगैरे घेऊन जात आहे घरी आणि ती मम्मी आहे. मम्मीसुद्धा घरी येणार आणि ही पाण्याची कॅटली आणि ट्रॅक्टरवर तर पोते मांडतच आहेत. आज दिवसभर खूप कामं झाले आणि माझं आज दिवस तर खूपच खराब. मित्रांनो माझ्यासोबत आज असं प्रसंग घडलं की मी आज खूप अचानक प्रसंग असं घडलं की मी पोते घ्यायला गेलं होतं तर अचानक माझ्या गाडी एका पिकअपमध्ये आतमध्ये गेली होती. हळूहळू होती, नाहीतर आज माझी काही शक्यताच नव्हती. मित्रांनो अशामुळे माझा आज प्रसंग होतं घडलेला खूप वाईट दिवस. आज माझ्यासाठी खूप म्हणजे खूपच वाईट दिवस होतं मित्रांनो. आणि माझी सुझुकी पण थोडा पेचकले फुटली तर नाही, पेचकले. तुम्हाला घरी गेल्यावर मी दाखवते कशाप्रकारे माझी सुझुकी पेचकली. मला तर हानी झाली नाही, पण माझी सुझुकीला हानी झाली. तर चला कशाप्रकारे मी तुम्हाला दाखवते. घरी आल्यावर खूप रागवलं मला. मित्रांनो आज दुसरा दिवस आहे. काल खूपच रात्र झाली होती. इथले बुरी वगैरे आणि त्याला चाय नाश्ता देण्यासाठी जेव्हा एक सोसायटीमध्ये धान नेले ते इथले धानसुद्धा नेले. तर हे बघा माझी सुझुकी खूप आता इथून पिचकून गेली आहे. तर माझी गाडी त्या पिकअपमध्ये म्हणजे अशी त्याच्या आतमध्ये गेली. माझी गाडी स्पीड नव्हती, नाहीतर असं प्रसंग घडलं होतं की आज तुमच्यासमोर मी व्हिडिओ बनत नसते. तर मित्रांनो असा प्रसंग थोड्या 2 मिनिटासाठी असा प्रसंग माझ्यासोबत घडलेलं होतं. खूप वाईट प्रसंग होता आणि कालचे दिवस खूप म्हणजे खूपच वाईट होतं. माझ्यासोबत काही ना काही घडतच होतं. तर हे बघा माझं एवढं नुकसान झालं याच्यामुळे. त्याला तो जात होता माझ्या सामने, मी त्याच्या मागे येत होती, हळूहळू येत होती. कारण की मी त्याला साईडसुद्धा मागितली, साईड पण सुद्धा नाही दिला. तर मी बघितलीच नाही आणि घरी येऊन बघितली आणि मम्मीला सांगितले. तर खूप म्हणजे खूपच माझ्या मम्मीने मला रागवलं. आणि बघा माझी सुझुकी एवढी खूपच नवीन सुझुकी पूर्ण पिचकली. मित्रांनो काल प्रसंग घडला ते काही जाणवलं नाही. तर माझी ही अशी बक्के आणि शोल्डर दुखत आहे दोन्ही साईडचे. काल तर जाणवलंच नाही काही आणि आज मला खूप जाणवत आहे, हे दुखत आहेत. तर अशा पद्धतीने माझ्यासोबत प्रसंग घडलेले होते. तर असा प्रसंग कुणासोबत नको हो, कारण की माझ्या घरी माझी मम्मी आणि दिनेश आहे. तर मित्रांनो आजची व्हिडिओ मी इथं संपवते आणि माझे व्हिडिओ तुम्हाला चांगलं वाटले असेल व्हिडिओला लाईक कमेंट शेअर अवश्य करा. मोबाईल